मी गणेश अशोक गायकवाड. त्या लेण्यांचं खोदकाम हे 2000 वर्षापूर्वी झालेलं आहे. जे काही सातवाहन राजे होऊन गेले, चंद्र सातकर्णी, इंद्र सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, श्री सातकर्णी अशा पराक्रमी सातवाहन राजांच्या काळामध्ये लेण्या खोदल्या गेलेल्या आहेत. तर जवळपास 78 लेण्या आहेत. त्या लेण्यांमध्ये विहार आणि चैत्यगृह असतात. विहार म्हणजे बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठीचे आणि चैत्यगृह म्हणजे ज्याच्यामध्ये स्तूप असतो जो भगवान गौतम बुद्धांचं प्रतीक म्हणून मानला जातो. तर जवळपास अशा 78 लेण्या आहेत. त्या लेण्यांच्या समोर छोटी छोटी पाण्याची टाकी आहेत. तशीच तुम्ही किल्ल्यावर येताना बरीच पाण्याची टाकी पाहिली असतील. तर जवळपास अशी 60 पाण्याची टाकी आहेत. त्या सगळ्याचं खोदकाम हे 2000 वर्षापूर्वी त्या सातवाहन काळामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला जो आहे तो अभिर, सिंध, शिलाहार, राष्ट्रकूट, यादव, चालुक्य अशा बऱ्याच राजसत्तांच्या ताब्यामध्ये होता. पण 1347 नंतर तो बहमनी साम्राज्याच्या ताब्यात असताना मलिक अहमद नावाचा जो काही बहमनीचा सरदार होता त्यांनी किल्ल्यावरती बहुतांशी बांधकाम केलं. खालच्या 7 दरवाजांपैकी 5 दरवाजे, ते जे अंबरखाना आहे तो अंबरखाना, त्याच्यानंतर पुढे एक छोटीशी मशीद आणि जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला अशी त्या सरकारवाडा असं त्याला म्हणलं जायचं. अशा सगळ्या वास्तू बांधून किल्ल्याला एक प्रशासकीय स्वरूप देऊन निजामशाहीची स्थापना केली. तर 1636 पर्यंत शिवनेरी किल्ला हा नगरच्या निजामशाहीच्या ताब्यामध्ये होता. 1636 ते 1757 पर्यंत शिवनेरी किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता. 1757 ते 1818 पर्यंत पुण्याच्या पेशव्यांच्या ताब्यात किल्ला होता. 1818 नंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि आता 1947 नंतर भारतीय पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र वन विभागाच्या ताब्यात आहे. म्हणजे असा एकंदरीत सातवाहन काळापासून ते आतापर्यंतचा संपूर्ण किल्ल्याचा घटनाक्रम म्हणजे कोणकोणत्या राजसत्तेच्या ताब्यात होता. तर तुम्ही जे काही खाली 7 दरवाजे पाहिले त्यातला मुख्य दरवाजा, शिवाई देवीचा दरवाजा आणि शिवाई देवीचं मंदिर या सगळ्याची जी काही निर्मिती आहे ती पेशव्यांच्या काळामध्ये झालेली. म्हणजे सातवाहन काळामधनं पासून त्या लेणीमध्ये देवी आहे, परंतु मंदिर वगैरे, सभा मंडप, ते पुढे दरवाजा वगैरे या सगळ्याची निर्मिती मात्र ही पेशव्यांच्या काळामध्ये झालेली. तर जुन्नर असेल, नगर असेल हा सगळा निजामशाहीचा भाग होता. 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म व्हायच्या आधी निजामशाहीच्या ताब्यात शिवनेरी किल्ला होता. तर निजामशाहीचे हे शहाजीराजे सरदार असल्यामुळे जुन्नर परगणा हा त्यांच्याकडे जहागीर म्हणून आता. शिवभारत नावाचा जो काही संस्कृत ग्रंथ लिहिण्यात आला त्या काळामध्ये, त्या ग्रंथाच्या 6व्या अध्यायामध्ये असा उल्लेख येतो की शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुष श्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिव असं नाव ठेवण्यात आलं. त्याचप्रमाणे त्याच्यावरती असा सुद्धा उल्लेख आहे की शहाजीराजे आणि जिजाऊ यांना एकूण 6 मुलं झाली. पहिला जो होता तो संभाजी, त्याच्यानंतर 4 मुलं झाली आणि 6वे छत्रपती शिवराय. म्हणजे महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव पण संभाजी होतं आणि मुलाचं नाव पण संभाजी होतं. तर त्या पहिल्या संभाजीचं लग्न ह्या किल्ल्याचे जे काही किल्लेदार होते त्यावेळेचे सिदोजी विश्वासराज म्हणून, त्यांची मुलगी जयंतीच्या बरोबर झालेलं होतं. म्हणजे ते शहाजीराजांचे व्याही होते म्हणून त्यांनी सुरक्षेसाठी जिजामातेला इथं किल्ल्यावरती ठेवलं. तर त्या सीधा किल्ल्यावरती असताना जी काही शिवाई देवी आहे त्या शिवाई देवीला नवस बोलल्या, जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरनं ठेवील. म्हणून मग ते शिवाई देवीवरनं शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं. असा जो उल्लेख येतो तो उल्लेख येतो चिटणीस नावाच्या बकरीत ही सगळी हकीकत येते. त्याचप्रमाणे शिवभारत या ग्रंथाच्या 6व्या अध्यायात असा उल्लेख येतो की शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुष श्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिव असं नाव ठेवण्यात आलं. असे 2 संदर्भ महाराजांच्या नावाचे सांगितले जातात. बाकीचे जे काही दरवाजे आहेत, मग कुलूप दरवाजा, मेना दरवाजा, पीर दरवाजा, गणेश दरवाजा, हे सगळे दरवाजे बहमनी काळात 15व्या शतकामध्ये बांधलेले. ते जे अंबरखाना तुम्ही पाहिला, त्या अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. त्या ठिकाणी धान्य साठवलं जायचं. वरती एक घुमट आहे, वर त्या घुमटाचं बांधकाम हे मुघल काळामध्ये झालेलं आहे. दौलत खान नावाचा जो काही किल्लेदार होता त्या किल्लेदारांनी ते केलेलं बांधकाम आहे. पुढे असणारी एक छोटीशी मशीद म्हणजे जे आता इस्लामची राजवट बऱ्याचसा काळ किल्ल्यावरती असल्यामुळं ती मशीद वगैरे बांधण्यात आली. आणि जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्याला सरकारवाडा असं म्हटलं जायचं. तर ती जी वास्तू आहे, ज्या वेळेला 1818 ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये किल्ला आला त्यावेळेला डिसेंबर 1818 ला अहमदनगरचा कलेक्टर हेजरी पॉटिंजर त्यांनी ती वास्तू संपूर्णतः पाडून टाकली की लोकांचा आणि किल्ल्याचा संपर्क तुटावा अशा उद्देशाने. इथं पलीकडे साखळदंडाची म्हणून जी वाट आहे ती साखळदंडाची वाट सुद्धा इंग्रजांनी 1818 ला तोडून टाकली. अंबरखान्यासमोर पण तुम्हाला बऱ्यापैकी पडलेलं दिसलं असेल की लोकांचा आणि किल्ल्याचा संपर्क तुटावा अशा उद्देशाने इंग्रजांनी काय केली, पाडतोड केली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये किल्ल्याला साधारणपणे 4 प्रकारचे प्रमुख असायचे. किल्लेदार हा किल्ल्याचा प्रमुख, हवालदार हा सैन्याचा प्रमुख, कारखानीस हा बांधकामाचा प्रमुख आणि सबनीस हा महसुलाचा प्रमुख. तर 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा ज्यावेळेला किल्ल्यावर जन्म झाला त्यावेळेचे जे किल्लेदार होते ते सिदोजी विश्वासराजे जे किल्लेदार होते. 1757 ला मुघलांकडनं पेशव्यांकडे किल्ला गेला त्यावेळेचे जे किल्लेदार होते ते मोहम्मद आलम खान हे मुस्लिम किल्लेदार होते. आणि 1818 ला ज्यावेळेस इंग्रजांकडे किल्ला आला पेशव्यांकडनं त्यावेळेचे किल्लेदार हे परशुराम त्र्यंबक राहतेकर असे किल्लेदार होते. असे
किल्ल्याला किल्लेदार झाले. आता महत्वाची गोष्ट म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. मी सांगितलं की शहाजी राजे आणि जिजाऊ यांना एकूण 6 अपत्य झाली. पहिला जो अपत्य होता ते संभाजी, त्याच्यानंतर 6वे छत्रपती शिवराय. पण 5व्या क्रमांकाच्या अपत्याची जन्मतिथी ही शिवरायांची जन्मतिथी म्हणून बराचसा काळ महाराष्ट्रामध्ये रूढ झाली होती. याला कारण म्हणजे बकरी होत्या. चिटणीस बखर, शेडगावकर बखर, शिवदिग्विजय बखर या सगळ्या बकरींमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 अशी तिथी लिहिली गेली होती, ज्याची इंग्रजी तारीख यायची 27 एप्रिल 1627. म्हणजे जुन्या तारखेनुसार 27 एप्रिलला शिवजयंती साजरी केली जायची. पण 1916 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना जी काही जयदेशाकावली मिळाली, त्या जयदेशाकावलीत अशी नोंद आहे, फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार हस्त नक्षत्र सायंकाळी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवभारत हा ग्रंथ मिळाला. त्या ग्रंथाच्या 6व्या अध्यायात सुद्धा अशी नोंद आहे की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार हस्त नक्षत्र शुक्ल नाम संवत्सर सायंकाळी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. आता ही जयदेशाकावली, शिवभारत ही शिवचरित्राची असल साधने आहेत, बखरे दुय्यम साधने. तरी सुद्धा काही इतिहासकार वैशाख पक्षाचे, काही फाल्गुन पक्षाचे असा वाद महाराष्ट्रामध्ये चालू होता. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळचे कॅबिनेट मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमली होती, त्या समितीने 2003 रोजी असा अहवाल दिला की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 हीच महाराजांची जन्मतिथी योग्य आहे. मग त्या शकाचं रूपांतर ज्या वेळेला इसवी सनामध्ये केलं जातं 79 मिळून, तर ते येतं 19 फेब्रुवारी 1630. त्याच्यामुळे दरवर्षी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रम शिवजन्माचा होत असतो. असा तारखेचा आणि तिथीचा पूर्ण इतिहास. आता तुम्ही किल्ल्यावर येताना बरंच खाली जंगलात सागवान पाहिलं असेल, की बांबूची झाडं वगैरे पाहिली असतील. तर ह्या सगळ्याच्या लाकडाची निर्यात जो काही सातवाहन काळ होता ना, इथं जवळच नाणे घाट आहे. त्या नाणे घाटातनं कल्याण, नाला सोपारा ही जी काही बंदर आहे तिथे लाकडं जायची. कोल्हापूर, रायगड या सगळ्या भागामध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. तर महाराजांच्या ताब्यात काही शिवनेरी किल्ला कधी आला नाही. महाराजांचं राज्य हे चाकण पासून खाली पन्हाळा, सिंधुदुर्ग इथपर्यंतच होतं. हा सगळा भाग मुघलांच्या ताब्यात होता. 1657 आणि 1670 असा 2 वेळा घ्यायचा प्रयत्न झाला, पण त्यात काही ते यशस्वी झाले नाहीत. त्याच्यानंतर संभाजी महाराज, राजाराम, ताराराणी, बाजीराव पेशव्यांच्या काळात सुद्धा मराठ्यांच्या ताब्यात शिवनेरी किल्ला आला नाही. नाना पेशव्यांनी तो 1757 ला घेतला आणि 1818 ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. असा सगळा किल्ल्याचा इतिहास. म्हणजे किल्ल्यावरती काय फारसं बांधकाम नाही आणि जे होतं ते बी इंग्रजांनी काय केली, त्याची तोडफोड केली. किल्ल्याचं खालपासून शेवटपर्यंतचं अंतर आहे 1600 मीटर इतकं आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 3342 फूट इतकी आहे. एकूण किल्ल्याचं क्षेत्रफळ 141 हेक्टर 24 गुंठे इतके आहे. त्याच्यापैकी पुरातत्व विभागाच्या ताब्यात म्हणजे शिवजन्मस्थान असेल, अंबरखाना असेल, लेण्या असतील, दरवाजे 9 एकर 4 गुंठ्यामध्ये. आणि किल्ल्याचं प्राचीन नाव शिवनेर होतं. जसं जसं किल्ल्यावर बांधकाम झालं ते पुढे कालांतराने शिवनेरी झालं. असा सगळा किल्ल्याचा इतिहास.